ज्या भावनेने हे षडयंत्र रचलं जातंय ती भावना खूप मोठी आहे. मग अशा परिस्थितीत काय करायला हवं? अर्थातच आपल्या योजनेच्या पुढच्या टप्प्यावर जायची गरज आहे. हा पुढचा टप्पा नक्की काय असेल आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे? जगदंबा तिच्या परीक्षेत उत्तीर्ण झालीय, त्यामुळे आता पुढची योजना सुरू करायला हवी. जगदंबा शक्तीच्या दृष्टीने तयार झाली असली तरी अजून भावनिक दृष्ट्या ती तयार नाहीये. एका मोठ्या कालावधीनंतर आमची आणि तिची भेट झालीये. यापुढची योजना जर तिला कळली तर ती खूप भावुक होईल. आपल्याला त्याची भीती बाळगून चालणार नाही. संकट अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. आता संकटाचा सामना करायला आम्ही देखील इथे आहोत. जगदंबाला थोडा वेळ द्यायला हवा असं आम्हाला वाटतंय. ह्या आधीही तू जगदंबासाठी असाच वेळ मागून घेतला होतास तुळजा. हो, त्यावेळी आम्ही योग्यच होतो हे जगदंबाने सिद्ध केलंय. आमच्यावर विश्वास ठेवा. पुढची योजना जगदंबासाठी जास्त कठीण आहे. योग्य वेळ आल्यानंतरच त्याचे दायित्व आपण जगदंबावर टाकायला पाहिजे. तू जगदंबाला जास्त जवळून ओळखतेस, त्यामुळे हा निर्णय आम्ही तुझ्यावर सोपवतो आहोत. मात्र काय? मात्र तशीच वेळ आली तर जगदंबेच्या इच्छेविरुद्ध आपल्याला आपली योजना सुरू करावी लागेल. आणि तेव्हा मात्र आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. तुळजाई प्रसन्न हो. 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 कुणाचा आवाज आहे हा? तुळजाई प्रसन्न हो. फक्त मलाच ऐकू येतो. तुळजाई प्रसन्न हो. तुळजाई प्रसन्न हो. तुळजाई प्रसन्न हो. हा, जे कुणी आहे ते कुठं असेल ते आत्ता जाणवलं मला. तुळजाई प्रसन्न हो. 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 अगं, रडायला काय झालं? रडू नको, सगळं काही ठीक होईल. नाही, काही ठीक होणार नाही. आमच्या आश्रमावर हल्ला केला. आश्रम वाचवण्यासाठी कपिल दादाने खूप लढा दिला, पण मी मात्र पळून आले. तुळजाईला शोधत शोधत मी चिंचपुरात गेले, पण ती तिथे नव्हती. आणि मी आता इथे आली आहे तिला शोधायला. तू कोण आहे? तुझं नाव काय? माझं नाव उमा. ही चाफ्याची फुलं आम्ही उमाला दिली होती. ती तिच्या केसात माळायची. योगनिद्रेतून जागे झाल्यापासून आम्हाला राहून राहून उमाचीच आठवण येते. तुळजाई मला कुठेच दिसत नाहीये ग.
काय करू? कुठे असेल ती? रडू नको उमा, माझ्या घरीच चल. तुला भूक लागली आहे ना, डोक्यालाही जखम झाली तुझा. चल घरी चल, आराम कर, मग आपण बघू. अगं मी म्हणलं ना, चल घरी. ठीक आहे. आई, जगदंबा, काय ग? ही कोण आहे? अगं ही उमा, ही आपल्या गावात नवीन आली. हो का? ही एका कर्दम ऋषींच्या आश्रमात तुळजाई बरोबर राहत होती. तुळजाई आश्रमातून निघाल्यानंतर ही तिथेच होती, पण आश्रमावर हल्ला झाला आणि हिला तिथून निघून यावं लागलं. म्हणजे ही उमा साक्षात तुळजादेवींबरोबर राहिलेली आहे? हो, आश्रमात आणि नंतर सुद्धा तुळजाई माझ्या कायम बरोबर होती. ती माझ्या आईसारखीच आहे, पण माझ्या काळजीने तिने मला पुन्हा आश्रमात पाठवून दिलं होतं. बरं, बस हा, मी तुझ्यासाठी गुळपाणी घेऊन येते. जगदंबा, तिला बसव जरा. ये बस इथे. अगं बाई, तू खरंच तुळजाई बरोबर राहिली आहेस. आमचं भाग्य थोर की तुझे पाय ह्या घराला लागलेत. अगं बाई, हे काय झालं? जगदंबा, वैद्यबुवांकडे जाऊन या जखमेसाठी लेप आण बरं. आत्ता? वय, तुला वैद्यबुवांचं घर माहित आहे ना व? हो. तू लवकर जाऊन घेऊन ये, मी उमाला आवरायला मदत करते. आलेच मी. चल उमा, मी तुला आवरायला मदत करते आणि मग जेवण पण करून घे हा. आणि मला तुळजाईच्या खूप गोष्टी पण ऐकून घ्यायच्या आहे तुझ्याकडून. तुळजाईच्या खूप कथा मला माहिती आहेत. मी तिच्याबद्दल दिवस रात्र बोलू शकते. तिनंच मला असुरांपासून वाचवलंय. मला आश्रमात घेऊन आली होती ती. चल. माझ्या आईला असुरांनीच मारलं. तुळजाईने तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती वाचली नाही. हे फूल घ्या. काहीही झालं तरीही मूठ उघडू देऊ नका. आई गेल्यानंतर तुळजाईने हे चाफ्याचं फूल मला दिलं. हेच ते फूल जे तू माझ्या आईला दिलं होतंस, आणि ते फूल माझ्या आईने मला दिलं. खरं तर तेव्हा मी तिच्यावर खूप रागवले होते, पण नंतर मला कळलं की माझी आईच मला देवीच्या भरोश्यावर सोडून गेली होती. त्यानंतर तुळजाईच माझी आई झाली. ही तुळजाईची आठवण आहे. होय का? हो. तुम्हाला माहिती आहे का, मी तिला आधी तुरिता देवी म्हणायचे, मग तुळजाई म्हणू लागले. भक्तांच्या हाकेला ती त्वरित धावून आली होती ना, म्हणून सगळे तिला त्वरिता देवी म्हणायचे. पण मला तेव्हा तिचं नाव घेता यायचंच नाही. त्वरिता किती कठीण नाव आहे ना, म्हणून मी तिला त्वरिता म्हणायचे. आण तो चाफा, तुझ्या केसात माळते. नको, असू दे, मीच म्हणते. तुझ्याकडे किती आठवणी आहेत ग तुळजाईच्या. हो, तिच्याशिवाय मी राहूच शकत नाही. माझं सर्वस्व आहे तुळजाई. तिच्यासाठीच तर मी इथे आली आहे. ती मला सापडेल ना,
मनापासून इच्छा केलीस तर नक्की सापडेल ती तुला. जगदंबा, तुला कसं कळलं आम्ही आलोय ते? मला कळणार नाही असं कसं होईल? कारण तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. तुझ्या हातात हे काय? लेप आहे जखमेवर लावण्यासाठी. वैद्यभुवांनी दिले. जखमेवर लावायचा? कुणासाठी? आहे कोणीतरी तुला भेटायला आलेली. कोण ग? तू जगाची माता आहेस ना, तुला ओळखता येत नाहीये? सांग ना, कोण? तू जिची केली काय दिवस आठवण काढत होतीस ना, तीच आहे. उमा? उमा आलीये? कुठे आहे ती? आत आहे. उमा 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 आई, काय ग बाळा? उमा कुठे? ती निघून गेली. कुठे गेली? अगं ती म्हणली तिला कुठल्या बी परिस्थितीत तुळजाईला शोधायचं आहे म्हणून निघून गेली. पण कुठे गेली? अगं ती म्हणली तुळजाईला भेटायला तिला तप करावं लागल आणि हिथं राहून ते होणार नाही म्हणून ती मंदिरात निघून गेली. तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो, तुळजाई प्रसन्न हो. उमा?